मराठी भावविश्वाला शब्दांची सुवर्णमाळ घालणारे, त्याचबरोबर गीत रामायणाचे शिल्पकार, थोर गीतकार गदी माडगुळकर यांच्या पंचवटी या निवासस्थानावरून काही वाद निर्माण झालेले आहेत. सुमित्र माडगुळकर हे की गदिमा यांचे जे नातू आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत. ही जी पवित्र वास्तू आहे पंचवटी, ती कुठेतरी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत गदी माडगुळकर यांच्या सुनबाई शीतल माडगुळकर आपल्यासोबत आहेत. ताई, सुमित्र माडगुळकर यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. ही जी अत्यंत पवित्र वास्तू आहे, ज्यामधून गीत रामायणाची रचना लिहिली गेली, ती वास्तू कुठेतरी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न जे आहे आमच्याच कुटुंबियांकडून केला जातो, असा गंभीर आरोप केलेला आहे. काय स्पष्टीकरण आहे? खरं सांगायचं तर अतिशय खोटी पोस्ट त्याने ती टाकलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि परदेशात पण गदिमा हे अक्षरशः पूजास्थान आहे आणि आम्हीसुद्धा कुटुंबीय त्याला अपवाद नाही आहोत. पण त्याने काय केलं आहे की ह्यांनी पंचवटीच्या वाट्याचं व्हील आहे, त्यांचा भाग तो माझ्या नावावर केला. त्यामुळे त्याने अतिशय चिडून ही पोस्ट लिहिलेली आहे आणि गेली 5 वर्ष हे मी जाहीरपणे सांगते आणि ते खरं आहे की तो मला अतिशय त्यावरून त्रास देतो आहे आणि माझा छळ करतो आहे. 9 फेब्रुवारीला तो मला अतिशय पंचवटीत कोणीही बोललं नाही अशी अर्वाच्य भाषा त्याने वापरली. त्यामुळे मी पोलीस जाऊन कंप्लेंट केलेली आहे आणि अदखलपात्र गुन्हा येतो. FRI केलेली नाही आहे, कारण शेवटी तो माझा मुलगा आहे. पण त्याने आत्ता अजून सावरावं आणि गदिमांच्या नातवाला शोभेल असं खरं बोलावं, खोटं बोलू नये. आणि पहिल्यांदी म्हणजे सगळी कागदपत्र पंचवटीची त्याच्याकडेच आम्ही दिली होती. तो आणि माझे आत्ता दीर आले नाननोजी, ते दोघंही बिल्डरला एंटरटेन करत होते. म्हणजे त्याला विकायची नाही असं नाही आहे आणि आम्हाला विकायचे असंही नाही आहे. म्हणजे जर कोणी आलं तर ही वास्तू आता जीर्ण होत आली, तर ती जर गव्हर्मेंटने जतन केली तर आम्हाला जास्त चांगलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वादाचा हा मुद्दा नाहीच आहे आणि मी एकटी वारसदार नाही आहे आणि मी ठरवणारी पण नाही आहे. गदिमांना 7 मुलं आहेत, त्यापैकी आता 1 मुलगा आणि 4 मुली ह्या सायात आहेत. बाकी आम्ही त्यांचे सगळे वारसदार आहोत. आणि ह्यांनी व्हील माझ्या नावावर केल्यामुळे तो डिस्टर्ब झाला आणि त्याने हे नको ते मीडियाला हाताशी धरून हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे ताई, ही जी वास्तू आहे, जसं तुम्ही म्हणालेले आहात की सरकारने जतन प्राणपणाने आम्ही जपले हो आत्तापर्यंत. म्हणजे तुम्हाला मी सांगते, दर महिन्याला 10,000 रुपये नुसते आम्हाला राखणीसाठी द्यायला लागतात आणि झाडण्यासाठी, फक्त म्हणजे वॉचमनसाठी. आणि प्रॉपर्टी टॅक्स भरतो आम्ही. आम्ही इथे आनंदाने राहतो आहे आणि अगदी मरेपर्यंत राहायची आमची इच्छा आहे. पण आता कसं झालं आहे, ह्यांच्या पण बहिणी आहेत, तर त्यांनाही काही मिळावं असं त्यांनाही वाटतं. तर मग जर काही गव्हर्मेंटने घेतलं तर त्यांनाही मिळेल आणि ही वास्तू जतनही होईल. म्हणजे शासनाने जर या ठिकाणी जर लक्ष घातलं किंवा हो. शासनाने जी ही वास्तू जतन केली, हां. तर तुमचा यावरती काहीच आक्षेप नाहीये. नाही. मुळामध्ये बिल्डरला देण्यासाठी तुम्ही आग्रही नाहीये. अजिबात नाही, अजिबात नाही हो. अहो, इथे माझं 94 साली माझं लग्न, 74 साली माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यापासून मी इथेच आहे. 1-2 दिवस माहेरी गेले तरी मला तिथे चैन पडायचं नाही. इतकं या वास्तूविषयी प्रेम आहे आम्हाला. म्हणजे आमचं सगळं इतकं सुंदर एकत्र कुटुंब होतं. 20 जणांचं कुटुंब होतं. माझ्या आजी सासूबाई होत्या. आता नुसतं एक लग्न आमच्या घरात झालं तरी 40-40 माणसांचं आम्ही जेवण करायचं, हे करायचं एकत्र. काय जे असतं ते गोकुळ होतं आमचं घर. म्हणजे दुर्दैवाने हे पुढची पिढी अशी निपजावी आणि खोट्याचा फायदा घेऊन त्याने असं वागावं, हे आम्हाला कोणालाच कुटुंबियानं पटलेलं नाही आहे. आणि सर्व माडगुळकर कुटुंब माझ्या पाठीशी आहे, कारण मी मोठी वहिनी आहे घरातली आणि मी काय केलं आहे या घरासाठी हे तुम्हाला पत्र दाखवते. आणि खोटं बोलायचा माझा अजिबात स्वभाव नाही आहे. मी तुम्हाला पुरावे देते याचे. 2 पत्र मी दाखवते नातेवाईकांची माझ्या आलेली. असं प्रत्येकाचे फोन आणि मेसेजेस आलेत मला. तर कृपया जे गदिमांचं महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जे आदराचं स्थान आहे त्याला कुठेही धक्का लागू नये असं मी आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांना हात जोडून विनंती करते.
आणि ह्या पंचवटीविषयी काहीही आमच्यात वाद नाही आहे. ती पोस्ट खोटी टाकली गेली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला गेला हे मी निक्षून सांगते. धन्यवाद आपल्याला. ताई, एक छोटंसं जर आपण पाहिलं तर तुम्ही म्हणालात की गदिमांचे अनेक, जसं त्यांनी हो. किती मुलं आहेत मुली आहेत सगळं हो, सांगितलं हो, तुम्ही, हो. प्रत्येकाला एखादा वाटा मिळावा. हो. जर इथं हो, जर ह्या एवढी पवित्र वास्तू आहे पंचवटी, हो, तिथून हो. अनेक मैफिली लागलेल्या आहेत, हो. अनेक गीतरचना गदिमांनी याच ठिकाणावर लिहिलेल्या आहेत, हो. याच्यामध्ये वाटा कसा मिळणार? ही पवित्र वास्तू आहे, कशा पद्धतीने मिळणार? नाही, ते काही एवढा प्रश्न नाही आहे. ते बघता येईल ना. जे त्याचे वारसदार आहेत ते बघतील. हे समाजापुढे मांडायची काहीच गरज नाही आहे. जो आहे प्रत्येक त्याला वाटा मिळेल कसा. म्हणजे ही वास्तू अशाच पद्धतीने राहणार आहे, ही पाडली वगैरे जाणार नाही. नाही, अजिबात नाही हो. आमची सुतराम इच्छा नाही. फक्त एवढंच की आता माझ्या नंडासुद्धा 82 वर्षाच्या झाल्या आणि त्यांनाही असं वाटतं की आपल्या वडिलांच्या वास्तूत आपल्याला काही मिळावं. म्हणून जर गव्हर्नमेंटने घेतलं तर मग ते जास्त चांगलं होईल. ताई, असं सुद्धा म्हटलेलं आहे की मी ही वास्तू वाचवतोय, मी या वास्तूचं जतन करतोय, त्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला जाणून बुजून जो आहे त्रास दिला जातोय. आमच्या घरी ज्यांनी या असं- पंचवटीवरती अत्यंत मोठं पुस्तक लिहिलं त्यांच्याकडूनच अशा पद्धतीचं कृत्य घडतंय. हे माझं दुर्दैव आहे आणि माझ्या पोटी आलेला मुलगा माझ्याविषयी असं बोलणं हे माझं सर्वात मोठं दुर्दैव आहे. दुसरं मी काही सांगू शकत नाही. आणि माझी सत्यप्रियता ही, माझं कोर्ट हे परमेश्वर आहे. तो माझ्या पाठीमागे उभा आहे आणि मी कधीही चुकीची वागली नाही, वागणार नाही. त्यामुळे काही प्रश्न नाही आहे माझा. तर तुमचे इतर जे कुटुंबीय आहेत त्यांच्याकडनं तुमच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय एकंदरीत? त्यांची माझ्या पाठिंब्याचीच आहे. कारण आयुष्यभर मी सगळ्यांसाठी करत आलेली आहे. गदिमांच्या पंचवटीतून नावाचं पुस्तक लिहिलं आहे मी आणि त्यात माझं सगळं जीवन मी लिहिलेलं आहे. हा जो करतोय अगदी चुकीचं वागतोय तो आणि कोणालाही कोणाचाही त्याला पाठिंबा नाही. थँक्यू. अर्थात ह्या होत्या शीतल माडगूळकर, ज्या की गदिमा यांच्या सूनबाई आहेत आणि सुमित्र यांच्या आई आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा या वास्तू, जी की पवित्र वास्तू आहे पंचवटी, ज्या ठिकाणी गदिमा राहत होते, त्यांनी गीत रामायण ही जी काव्यरचना लिहिलेली होती, त्या बाबतीमध्ये ज्या पवित्र वास्तू आहे त्या पवित्र वास्तूच्या बाबतीमध्ये आमच्या कुटुंबियांमध्ये कशाही पद्धतीचा वाद नाही आहे. माझा मुलगा जो काही करतोय तो प्रसिद्धीसाठी करतोय असा आरोप त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.